कोणाच्या सौंदर्याविषयी बोलण्याची तुम्हाला परवानगी देऊन आहे का? आता माणसाला सौंदर्य नसते, स्त्रियांना सौंदर्य असते, काही काही स्त्रियांना पण सौंदर्य नसते. तर आम्ही तसेच म्हणतो का तुम्हाला? तुम्ही आम्हाला म्हणता घाण घाण, दाढीले आम्हाला घाण म्हणता. आम्हाला वेळ भेटत नाही, आमच्यापाशी पैशाची कमतरता आहे. ते कधी वेळ नाही राहत आम्हाला, कामधामं लय राहते आम्हाला. आमच्याजवळ गाडी नाही कोणती, कुठल्या कुठे द्यायला ते आम्हाला, म्हणून आम्ही दाढी करत नाहीत. तर त्या 2-3 स्त्रियांनी फक्त घाण कमेंटी केली या दाढीबद्दल, घाण माणूस आहे, घाण माणूस आहे असं तसं. आणि मला त्यावेळी ताप येऊन होता, भयानक ताप येऊन होत होता. तर असलं होतं त्यांना सुद्धा माझा त्यावेळी चेहरा खराब झाला होता. तर चुकीच्या कमेंट केल्या म्हणून मी उत्तर दिलं त्या व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा लोक व्हिडिओ अपूर्ण पाहून चुकीच्या कमेंट करत आहे का हा माणूस मूर्ख आहे, हे चांगलं सांगलेलं पटत नाही. मी मूर्ख आहे का? दिसतो का तुम्हाला मूर्ख? माझ्यासमोर या बरं, मूर्ख कोणासमोर दाखवतो तुम्हाला? गावात मला मान आहे आणि मी मूर्ख? मी कथा कविता कादंबरी लिहितो. मी स्वतःला शहाणा समजत नाही. लोकांना म्हणलं पाहिजे आपल्याला शहाणा. हां, तसं मी समजतो. आत्मविश्वास हा प्रत्येकाला असते, तसा तुम्हाला असते. पण एक गोष्ट मला लक्षात आली, मी साहित्यामध्ये वाचलं होतं, दृष्टी तशी सृष्टी. काही काही लोकांना काय वाटते, जशी ज्याची दृष्टी आहे तशी ते आम्हाला समजते. मी काय चुकीचं बोललो सांगा मला त्या व्हिडिओमध्ये? संपूर्ण व्हिडिओ पहा मग सांगा. अपूर्ण व्हिडिओ पाहिजे आणि सांगता मग आम्हाला तुम्ही. जीवनामध्ये प्रत्येकाने बोलता येते, गरीब असो का श्रीमंत असो, प्रत्येकाने बोलता येते. नाही बोलतात असं नाही. हां, काही काही गरीब लोक नाही बोलत, मागं पाहते हा मुलात म्हणते कोणाले. पण मी त्यातलं नाही. मी गरीब हन्न श्रीमंतालाही बोलतो, गावातल्याही बोलतो आणि परगावातल्याही बोलतो. त्या कोणाले? चुकीच्या लोकाले. चांगल्या लोकांना मी का बोलणार ना? जे मला सपोर्ट करतात त्यांना मी का बोलणार? धन्यवाद खूप खूप सपोर्ट करण्यानं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला.